बदनाम नाही, तसं नाही, असली प्रकरणं निघतात. आता ह्याही प्रकरणात तुम्ही जर तसं बघितलं तर ह्या प्रकरणाचा कागदच होऊ शकत नाही. हे आकडे तुम्ही 300 कोटी 1800 कोटी वगैरे जे काही आपण बघितलं, 1 रुपया कुणाला दिला नाही आणि काही नाही, त्याच्यात काय अर्थच नाही ना. पण आता मी जास्त त्याच्याबद्दल बोलण्यापेक्षा चौकशी उद्या, चौकशी झाल्यावर सत्य बाहेर. मी मांडली, त्याचा बापाने मांडली ना. नंबर एक मिनिट काय होतं, मी म्हणून तुमच्याशी जरा बोलायला, कारण तुम्ही काही कसलेही प्रश्न विचारता. त्यावेळेस मी असं म्हणलो होतो की मी सकाळपासून त्या आढावा बैठका घेतोय. त्या आढावा बैठका घेऊन मी आत्ता बाहेर आलोय. तिथं मीडियाशी मी बोलायचो. मी उद्याच्याला मात्र संध्याकाळी म्हणजे मी सगळी माहिती घेऊन तुमच्याशी बोलीन. आणि त्या दिवशी बोललो, दुसऱ्या दिवशी संध्याकाळी बोललो, कारण आपल्याला ज्या गोष्टीची अजिबातच माहिती नव्हती ती माहिती घेतल्याची मी बोलतो. अजित पवार म्हणून पण बोलतो, परंतु तुम्ही लावताना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार असं म्हणले. मी जरी म्हणलो, आता मी एक नागरिक म्हणून बोलतो, तरी तुम्ही सांगताना काय म्हणणार, हा उपमुख्यमंत्री स्टेटमेंट केलं म्हणणार ना. त्याच्यावर मीच सांगितलं होतं आणि मी केलं ना, दुसऱ्या दिवशी स्टेटमेंट केलं, लगेचच ते काय ते कॅन्सलेशन केलं, त्या कंपनीची माहिती घेतली, सगळं काही. जर त्याच्यामध्ये पुरावे असतील, कागदपत्रांचे सगळे दाखले असतील आणि चुकीचं झालेलं असेल तर जरूर चौकशी झाली पाहिजे. कारण हे कायद्याने नियमानं चाललेलं सरकार आहे आणि यंत्रणेने तशाच पद्धतीचं काम केलं पाहिजे. पण आता बऱ्याच कुठल्या जमिनी काढतात आणि यांच्या नातेवाईकांनी असं केलं, यांच्या स्वतः अजित पवारांनी असं केलं. मी कालही चुकीचं कुठलं केलं नाही, आजही केलेलं नाही, उद्याही करणार नाही, एवढंच मला सांगायचं.